जे मला सांगत होते ना की जत मध्ये आम्ही एक शुगर फॅक्टरीसाठी फायनान्स केलेला आहे, परंतु माझा जवळजवळ 80-90% फायनान्स जो आहे किंवा 80-90% जे रिसोर्सेस आहेत, जे डिपॉझिट मी मोबिलाइज करतो, हे डिपॉझिट मी पॅक्सच्या माध्यमातून करत असेल, सहकारी सोसायटीच्या माध्यमातून करत असेल, इंडिव्हिज्युअल व्यक्तीकडनं करत असेल, हे मी पुणे जिल्हा किंवा ठाणे जिल्ह्यामध्येच एकत्रित करतो आणि त्याच जिल्ह्यामध्ये ते युटिलाइज करतो रिसोर्सेस. हे प्रिन्सिपल प्रायव्हेट बँकांना लागू होत नाही, ही प्रिन्सिपल नॅशनलाइज बँकांना लागू होत नाही. ते असं करू शकतात की पुणे शहरामध्ये डिपॉझिट मोबिलाइज करतायत आणि दुसऱ्या कुठल्या तरी राज्यामध्ये ते रिसोर्सेस युटिलाइज करतायत, त्यांच्यावरती बंधनं नाही आहेत, लक्षात घ्या. HDFC बँक किंवा कुठलीही बँक, ऍक्सिस बँक, राष्ट्रीयकृत बँक. आणि म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं, जर आपल्याला रिसोर्सेस हे त्याच जिल्ह्यामध्ये मोबिलाइज करायचे आणि त्याच जिल्ह्यामध्ये त्याचं युटिलायझेशन करायचंय, तर माझं आणि ते सहकारी क्षेत्रासाठी करायचंय, तर माझं कॅरेक्टर हे त्या पद्धतीनं असणं गरजेचं आहे. ऑफिसर्स, मी जे बोलतोय ते लक्षात येतं का? ऑफिसर्स, आर यू देअर विथ मी? हो सर. ऐकताय का? हो सर. मी जे बोलतोय ते ऐकताय? ओके. हो सर. काय माहितीये का, माझं कंपॅरिझन एखाद्या राष्ट्रीयकृत बँकांबरोबर माझं कंपॅरिझन बँक म्हणून कंपॅरिझन होऊ शकेल, बँकर म्हणून कंपॅरिझन होऊ शकेल, पण माझं जे मिशन स्टेटमेंट आहे जिल्हा सहकारी बँक म्हणून, की ज्याचं उत्तरदायित्व आहे की जिल्ह्यामधल्या सहकारी संस्थांचा विकास करण्यासाठी असणारी बँक. मग हा सहकारी संस्थांचा विकास करत असताना शेतकरी, इतर सगळे लोक येतात. तर ज्या वेळेला मी एक जिल्हा बँक म्हणून स्वतःचा एम्प्लॉई असं गृहीत धरतो, त्यावेळेलाच तुमचं हे कन्सेप्शन मध्ये यायला पाहिजे की मी जिल्हा सहकारी बँकेचा कर्मचारी आहे, फक्त बँकेचा कर्मचारी नाहीये. मी जिल्हा सहकारी बँकेचा कर्मचारी आहे. त्या जिल्हा सहकारी बँकेचं मॅन्डेट आहे की जिल्ह्यामधल्या सहकारी संस्थांच्या विकासासाठी मी बनलेलो आहे. आणि त्यामुळं आपल्या प्रत्येक आकलन जे आहे आपल्या सहकारी क्षेत्राविषयी, कस्टमर विषयी, मेंबर विषयी, सदस्याविषयी, प्राथमिक संस्था ज्या आपल्या सोबत आपल्या मेंबर्स असतात जिल्हा बँकेच्या, त्यांच्याविषयी हे आकलन आपलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. पूर्णतः मॅनेजमेंटकडे पाहताना आणि खास करून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटकडे पाहत असतात, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटकडे पाहत असतात. तर आपण एक पीपीटी मी रन करतोय, तुमचा फारसा वेळ घेणार नाही, पण हे समजून सांगायचा प्रयत्न करेन की साधारणतः सहकारितेचा विकासाची दिशा कशी आहे. ओके. आणि त्याचबरोबर HRM हा जो विषय आहे किंवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानव संसाधन विकास, या संकल्पनेकडे आपण कशा पद्धतीने पाहायला हवं. सुरू करू का मी? सुरू करू का? थँक्यू. तर आपण ही कोऑपरेटिव्हचा विकास पाहतोय. ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट ह्या विषयाकडे मी लगेच नाही वळणार. आज फक्त आपण एवढं समजून घ्यायचं की सहकारितेचा विकास कसा होत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये सहकारितेची भूमिका काय असेल आणि त्याच्यामध्ये आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा घटक का महत्वाचा असतो. हे पुढचे 30-40 मिनिटं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. कशा अर्थाने पुस्तक वाचून तुम्ही बरंच काय तयारी करू शकाल या विषयाची, परंतु सहकारितेमध्ये काम करत असताना, सहकारी जिल्हा सहकारी बँकेमध्ये काम करत असताना माझा दृष्टिकोन कसा असावा हे महत्वाचं आहे. ओके. आणि ते आपण आजच्या पहिल्या क्लासमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूया. जसं आपण पुढे जाऊ तसं वेगळ्या विषयावर आपल्याला तांत्रिक विषयावर चर्चा करता येईल, पण माझा हा दृष्टिकोन जो आहे घडणारा तो अतिशय महत्वाचा आहे सहकारितेमध्ये काम करत असताना. तर मुळात एक लक्षात घ्या की आपण जे आहे ना, एक डेव्हलप्ड स्टेटच्या कॅटेगरीमध्ये चाललो आहोत. डेव्हलपिंग तर निश्चित आहोत. जागतिक पातळीवर आपण म्हणजे 5व्या क्रमांकापर्यंत पोहोचलेलो आहोत. आपण आता 3ऱ्या क्रमांकापर्यंत वाटचाल करायचा प्रयत्न करतोय. परंतु ही वस्तुस्थिती राहते की अजूनही आपली इकॉनॉमी जी आहे ना, ही जरी इतर सेक्टरवर डिपेंड असली तरी ऍटलिस्ट कन्झम्पशन पर्पजसाठी, म्हणजे अन्नधान्य जे लागतं, जे कन्झ्युमेबल लागतात, हे कन्झ्युमेबल जे असतात, कन्झ्युमेबल म्हणजे काय, मला रोज लागत असणारं धान्य, मला रोज लागत असणारं दूध, मला रोज लागत असणारे कपडे, मला रोज लागत असणारा निवास, मला रोज लागत असणारे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गरजा आहेत किंवा माझं व्यवसाय जो आहे, व्यवसायाला पूरक असणाऱ्या ज्या घटक आहेत, हे अजूनही बऱ्याच प्रमाणात शेतीवर आधारित आहेत. खास करून तुम्ही लोक जेव्हा ब्रांचला काम करताना तेव्हा आजूबाजूला जेव्हा आपण पाहतो, जुन्नरमध्ये पहा, इंदापूरमध्ये पहा किंवा इतर ठाणे जिल्ह्यामध्ये देखील, ठाणे जिल्ह्यामध्ये थोडा अर्बनायझेशन आहे, फॅक्टरी ते झालेली आहेत, पण अजून देखील तिथले फिशरीज सोसायटीज आहेत. ओके. किंवा इतर जे ऍग्री अलाइड जे ऍक्टिव्हिटीज ठाणे जिल्ह्यामध्ये चालतात ते मोठ्या प्रमाणात चालतात. त्यामुळे तुमचा संबंध हा जो येतो तो ग्रामीण भागाशी जास्त येतो.
आता ग्रामीण भागाची जेव्हा आपण म्हणतो ना, त्यावेळेला मुळात तुम्ही लक्षात घ्या की आपण फार्मर बरोबर आहात. ऍग्रिकल्चर ही कशाशी रिलेटेड आहे? ऍग्री किंवा अलाइड हे शेतकऱ्याशी रिलेटेड आहे. तर मला पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे शेतकरी म्हणजे कोण? तर शेतकरी म्हणजे आजच्या आजच्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तुमची मेंबरशिप जर बघितली, पॅक्सची मेंबरशिप काढून बघा किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची मेंबरशिप काढून बघा. तुम्हाला बरेचसे लोक असे दिसतील, बरेचसे शेतकरी असे दिसतील की जे स्मॉल अँड मार्जिनल फार्मर आहे, जे अल्पभूधारक आहे. मग अल्पभूधारक म्हणजेच काय, की ज्याची शेतीचं स्तोत्र जे आहे ते मर्यादित आहे. 2 एकर, 3 एकर, 4 एकर, 5 एकर मॅक्झिमम असतं. तुम्ही एक लक्षात घ्या, 7-12वर बरीच नावं असतात. त्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की बाबा हे 7-12वर एवढे लोक आहेत म्हणजे शेती खूप आहे. पण वस्तुस्थिती तशी नाहीये. कुटुंबाच्या स्तरावर जर पाहायला गेलं तर कुटुंब हे न्यूक्लिअर जर कन्सिडर केलं तर शेतकऱ्यांची शेतीचं जे हे आहे त्याचं रिसोर्सेस आहेत हे अतिशय मर्यादित प्रमाणात. म्हणजेच काय, मी सहकारी बँकेमध्ये जेव्हा काम करतोय तेव्हा शेतकरी हा घटक जरी धरला तरी शेतकऱ्यापाशी असणारी जमिनीचं साधन या फार मोठं नाहीये. दुसरीकडे ऍग्री अलाइड ऍक्टिव्हिटी जरी पाहिलं, तुम्ही ते ग्रामीण भागात काम करता, मला सांगा की शेतकऱ्याकडे असं आहे का की डेअरी फार्म आहे आणि सगळ्या शेतकऱ्याकडे 20-20 म्हशी किंवा 20-20 गायी आहे. आपण काय म्हणतो, डेअरीचं युनिट व्हायबल कधी बनतं तर 20 जनावर असतील तर. ओके, परंतु वस्तुस्थिती काय आहे की शेतकऱ्याकडे 2 जनावर, 3 जनावर, गोट्री फार्मिंग करत असेल, बकरीचं हे करत असेल तर 2 बकऱ्या, 3 बकऱ्या, हे अशा पद्धतीचं त्यांचा ऍग्री अलाइडचा लॉट असतो. खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे दुभती जनावर आहेत असं नसतं, खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे जमीन आहे असं नसतं. तर अशा शेतकऱ्याला किंवा मध्यमवर्गीय लोक, निम्न मध्यमवर्गीय लोक, इव्हन जुन्नर, इंदापूर इथे देखील आपले जे बारोवर मेंबर असतात ते कोण असतो? तो एखादा छोटा ट्रेडर असतो, तो एखादा पानपट्टी चालवणारा असतो, तो एखादा छोटा गॅरेज चालवणारा असतो, तो एखादा छोटा ट्रक किंवा टेम्पो चालवणारा असतो. आता एक लक्षात घ्या की हे जे सीमित साधनं घेऊन हे छोटे छोटे व्यवसाय जे करणारे लोक आहेत त्यांना देखील रिस्क खूप मोठ्या प्रमाणात असते. ही रिस्क कशा पद्धतीची असते की कधी धंदा होतो, कधी होत नाही. एखादं ऍसेट परचेस केलं समजा त्याने, एखादा समजा छोटीशी मिनी ट्रक परचेस केली टाटाची. पूर्वी काय व्हायचं की 10 वर्षानंतर देखील त्याची जी किंमत आहे, रिकव्हरीची व्हॅल्यू आहे, हिला काहीतरी महत्व होतं. पण आता तसं राहिलेलं नाहीये. ओके, आणि त्यामुळं कसं होतं की त्याची डिप्रिसिएटेड व्हॅल्यू आहे ही कमी होत राहते. त्यामुळे त्याला ती काळजी असते की बाबा मी उद्या जर हे वाहन विकायचं म्हणलं, ज्याच्यावर मी कर्ज आणलंय किंवा तुम्ही रिकव्हरी केली, ती अटॅच केलं वाहन, तरी त्याची खूप रिअलायझेबल व्हॅल्यू येईल असं नाहीये. म्हणजेच काय, कायदा जरी आपल्याला परमिशन देत असला त्याची व्हेकल अटॅच करायची, तरी देखील आपल्याला ती व्हेकल रिसेल करून बस इथं ती व्हॅल्यू रिसेल करून जी रिअलायझिंग व्हॅल्यू असते ती कमी येते. तुम्ही दुसरं अजून एक बघितलं असेल बघा की आपण ग्रामीण पातळीवर जर एखादं घर बांधलं आणि पुणे शहरामध्ये आपलं जर घर असेल तर पुणे शहरामधल्या प्रॉपर्टीची रक्कम ऑलमोस्ट दीडपट दुप्पट होते 8-10 वर्षामध्ये. ग्रामीण भागामध्ये जर आपण एखादी फॅक्टरी ओपन केली किंवा एखादं घर बांधलं तर त्याचं रिअलायझेशन एवढं मोठ्या प्रमाणात असतं का? नसतं. हे मी बोलतोय ते लक्ष देत आहे ना? हॅलो ऑफिसर्स, आर यू देअर विथ मी? येतोय सर. हो सर, येतो ना सर. सगळेजण ऐकताय की नाही ऐकत? हो हो ऐकतोय. ओके, तर त्यामुळे त्याचं जे रिअलायझेशन असतं ना, ही रिअलायझेशन म्हणजे काय की मी जर ते ऍसेट विकलं तर त्याच्यामधनं मिळणारा आमदानी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत नसते. अगदी थोड्या प्रमाणात काय होतं की एखाद्या शहर सोबत जवळ एखादं जर मोठं शहर असेल तर थोडं बहुत ते वाढल्यासारखं वाटतं आपल्याला, पण लॉंग टर्म मध्ये खूप वाढत नसतं. शहरातली गोष्ट वेगळी असते, ग्रामीण भागातली ही गोष्ट वेगळी असते. म्हणजे 2-3 फरक आपण कसे बघितले की म्हणजे काय की कमी धारणा आहे, जमीन कमी धारण करतो मी, रिसोर्सेस कमी आहेत माझ्याकडे शेतकरी म्हणून. ऍग्री अलाइड जर ऍक्टिव्हिटी केली तर 2 जनावर, 3 जनावर, एक 4-5 बकऱ्या, ओके, असं सीमित साधनं ठेवून मी मोठा व्हायचा प्रयत्न करत असतो. मी एखादा छोटा व्यवसाय जरी चालवत असेल तर त्या व्यवसायामध्ये देखील रिस्क घेऊन मी ते करत असतो. अशा पद्धतीच्या इकॉनॉमीमध्ये आपण ऑपरेट करतो. आणि अशा पद्धतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा आपण जिल्हा पातळीवर करतो आणि खास करून आपल्यावर जेव्हा बंधनं असतात की मी रिसोर्सेस त्या जिल्ह्यातनं घेणार आणि त्या जिल्ह्यात डिप्लॉय करणार. मी तुम्हाला मग उदाहरण सांगितलं, एचडीएफसी बँक आहे. एचडीएफसी बँक पुण्यामधनं डिपॉझिट मोबिलाईज करेल आणि दुसरीकडे नॉर्थ ईस्ट मध्ये जाऊन कुठेतरी ती युटिलाइज करेल. त्यांच्यावर बंधनं नाही आहेत की कुठे लोन द्यावं, काय करावं ते. पण तुमच्या बाबतीत तसं नाहीये. तुम्हाला डिप्लॉयमेंट जे आहे, पैशाची डिप्लॉयमेंट आहे, हे त्याच जिल्ह्यात करावी लागते आणि रिसोर्सेस देखील त्याच जिल्ह्यात मिळावे लागतात. आपल्याकडे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे काही ऑफिसर आहेत, ते मोहोळमधनं आहेत. मोहोळच्या बाहेर जाऊन त्यांना बिझनेस करता येत नाही. एरिया ऑफ ऑपरेशन काय आहे त्याच्यामध्ये सीमित राहून त्यांना व्यवसाय करावा लागतो.
जिल्हा बँका 2 आहेत, पुणे जिल्हा बँक, ठाणे जिल्हा बँक. तिथे देखील आपल्याला डिप्लॉयमेंट त्याच पद्धतीने करावी लागते. थोडे बहुत 10-20% इकडे तिकडे कन्सोर्शियम फायनान्स म्हणून आपण देऊ शकतो, पण जास्त नाही. आणि त्यामुळे मित्रहो, आपल्याला अतिशय स्पष्टपणे एक आयडिया असणं गरजेचं आहे की आपण सहकारी बँकेमध्ये, जिल्हा सहकारी बँकेमध्ये जेव्हा काम करतो त्यावेळेला, की हा जो घटक आहे की जो ऍग्रिकल्चरशी रिलेटेड आहे किंवा ग्रामीण भागामध्ये राहतोय, या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या घटकासोबत मी व्यवसाय करतोय. आणि आपलं जे असोसिएशन आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून किंवा कोऑपरेटिव्ह बँक म्हणून, हे अशा पद्धतीच्या लोकांबरोबर आहे. आता एक साधा उदाहरण तुम्हाला सांगू, अजून एक देतोय. आपण नेहमीच क्रेडिट देतो, ऍग्रिकल्चर क्रेडिट देतो, शॉर्ट टर्म क्रेडिट देतो, मीडियम टर्म क्रेडिट देतो. असं गृहीत धरा की आपण बँक ॲश्युरन्सचा बिझनेस करतो. ग्रामीण भागामध्ये आपण बँक ॲश्युरन्सचा बिझनेस करतोय. बँक ॲश्युरन्स म्हणजे काय, मी इन्शुरन्स पॉलिसीसाठी कुठल्या तरी एजन्सीबरोबर टायअप करून त्या पॉलिसीज मी विकायचा प्रयत्न करतोय आपल्या मेंबर्सना. मग ते पॅक्सच्या माध्यमातून करत असेल किंवा मी करत असेल, सरकार जे नवीन धोरण आणतंय त्याच्यामध्ये पॅक्सना देखील ती फॅसिलिटी दिली जाणार आहे. ओके, तर अशा वेळेला एखादा मध्यमवर्गीय व्यक्ती किंवा एखादा शेतकरी जर आपल्याला पॉलिसीसाठी आपल्यापाशी येत असेल, तर बँकर म्हणून मी हे नाही बघणार की त्या पॉलिसीमध्ये मला कमिशन किती मिळतंय. हा झाला कॉर्पोरेट सेक्टरच्या एजंटचा दृष्टिकोन. पण जेव्हा तुम्ही सहकारी बँकेमध्ये काम करता, तेव्हा हे आपल्याला पाहायला पाहिजे की याच्यामध्ये मला मार्जिन किती मिळतं किंवा कमिशन किती मिळतं हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं माझ्यासाठी हे की जी पॉलिसी मी त्याला देतोय त्याला ती त्यानुरूप असायला पाहिजे, त्याच्या हेल्थनुसार असायला पाहिजे, त्याच्या गरजेनुसार असायला पाहिजे. हा फरक जो आहे ना, तो सहकारी क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला इम्बाईब करायला पाहिजे. हे सगळं मी का सांगतोय तुम्हाला, हे यासाठी सांगतोय की तुमचं जरी कॅरेक्टर बँकर असलं तरी तुमचं खरं कॅरेक्टर कोऑपरेटिव्ह बँकर आहे. मग तुम्ही क्लार्क असा, कॅशियर असा, ब्रांचला काम करत असता, एचओ ला काम करत असता, तर त्यामुळं एचआरएम किंवा एचआर हा जो घटक आहे, हा घटक पाहत असताना सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे की व्हॉट इज माय कॅरेक्टर. नंबर 2, विथ होम आय एम डीलिंग. माझं कॅरेक्टर काय आहे, तर माझं कॅरेक्टर हे बेसिकली कोऑपरेटिव्ह कॅरेक्टर आहे, कोऑपरेटिव्ह बँकरचं कॅरेक्टर आहे. मी कुणाशी डील करतोय, तर मी शेतकऱ्याशी डील करतोय, मी शेतकरी अलाइड ऍक्टिव्हिटीसाठी करतोय, मी स्मॉल प्रोफेशनलशी डील करतोय, मी टायनी इंडस्ट्रीशी करतोय, मी स्मॉल स्केल इंडस्ट्रीशी करतोय, मी कॉटेज इंडस्ट्री बरोबर करतोय. ह्यांच्या बरोबर जेव्हा करत असतो तेव्हा एक लक्षात घ्या, त्यांची साधनं, त्यांची रिस्क घ्यायची कॅपॅसिटी ही अतिशय लिमिटेड असते. आणि त्याच्यामध्ये काय की सहकारितेमध्ये तरी आपण नेमकं काय करतो, तर आपण हा जो घटक आहे ह्याची रिस्क कमी करायचा प्रयत्न करतो आणि रादर आपण एकमेकांची ही रिस्क शेअर करायचा प्रयत्न करतो. ही एकत्रित त्यांना करतो आणि एकत्रित करून काहीतरी उद्यम त्यांचा सुरू करतो. मग ती पॅक्स असेल, ऍग्रिकल्चर सोसायटी असेल, बिगर शेती सहकारी संस्था असेल, काही असेल, हे एकत्र येतात. म्हणजे काय करतात, एक तर त्यांच्याकडे मर्यादित साधनं असतात, त्यामुळे ते एकट्याने करू शकत नाही, म्हणून ते एकत्र येतात. आणि जेव्हा ते एकत्र येतात म्हणजे काय की ते आपली रिस्क जी आहे ही रिस्क मिनिमाइज करायचा प्रयत्न करतात, एकत्र बसून बिझनेसच्या आयडियावर काम करतात आणि आपण बँकर म्हणून त्यांना सपोर्ट करायचा प्रयत्न करतो. त्यासाठी रिसोर्सेस देखील आपण त्यांच्याकडनं घेतो. आपल्याला कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये एक रिफायनान्स जर सोडला, नाबार्ड कडनं, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेमधनं आपल्याकडे जो येतो, हा रिफायनान्स जर सोडला तर बाकी जे रिसोर्सेस आहेत ते सगळे आपणच मोबिलाइज करत असतो. आणि ते रिसोर्सेस मोबिलाइज नाही केले तर आपण खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट करू शकत नाही. आणि त्यामुळं हा जो भाग आहे की मी माझं कॅरेक्टर जे आहे कोऑपरेटिव्ह मध्ये, हे कोऑपरेटिव्ह मधलं कॅरेक्टर हे इतर बँकरपेक्षा थोडं वेगळं असणं गरजेचं आहे. मी जे बोलतोय ते लक्षात येतं का ऑफिसर्स? हो सर. हो सर. ऐकताय का सगळेजण? हो सर. हो सर. का आपला क्लास चालू आहे, टेक्निकल विषय शिकवत आहेत असं नाहीये ना? हो सर. नाही नाही, का मी काय बोलतोय ते, कारण हे सगळं मी परीक्षेमध्ये विचारणार आहे. हो हो, समजते सर, समजते. ओके, राईट. तर त्यामुळे आहे की माझे कॅरेक्टर जे आहे ना हे कोऑपरेटिव्ह बँकर म्हणून आहे आणि नेहमी तुम्हाला अभिमान असायला हवा त्याचा. जसं मला अभिमान आहे की मी सहकार्याचा शिक्षक आहे, तसं तुम्हाला अभिमान असायला हवा की मी सहकारी क्षेत्रासाठी काम करतोय. ओके, आणि सहकारी क्षेत्र म्हणजे तरी काय की जे ज्यांच्याकडे साधनं कमी आहेत अशी लोक एकत्र येऊन एक कोऑपरेटिव्ह जेव्हा फॉर्म करतात, कलेक्टिव्ह फॉर्म करतात, ते आपले रिस्क मिटिगेशन करतात, ते एकत्रित व्यवसायाची संकल्पना मांडतात आणि अशा समूहाबरोबर बँकिंग करणं हे माझं काम आहे, मूलभूत ते माझं काम आहे. लक्षात आलं का नाही? इव्हन मी आपले काही ऑफिसर्स मध्यंतरी म्हणत होते की सर गोल्ड लोनचं प्रमाण जास्त आहे, मी ग्रामीण भागामध्ये आहे. ओके, तर एक लक्षात घ्या, गोल्ड लोन देखील काय आहे,
म्हणजे सहकारी क्षेत्रामध्ये जर मी गोल्ड लोनची व्याख्या मला जर मांडायची असेल तर मी असा विचार करेन की गोल्ड हे शेवटी मला काय, सोनं जे आहे ते काय आहे? सोनं हे महाराष्ट्रामध्ये बेसिकली स्त्रीधन आहे. मी जे बोलतोय ते खरं आहे का ऑफिसर्स? हॅलो, हो सर. सोनं काय आहे? हे स्त्रीधन आहे. आपण हे सोनं कधी हो सर. पाहतो? जेव्हा मुलीचं लग्न करतो त्यावेळेला किंवा सून घरामध्ये येते त्यावेळेला, बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय की मुलीचं लग्न करून देताना मुलाच्या वडिलाला वाटतं की आपल्या मुलीला आपण सोनं अंगावर घालावं. हे का करतात ते? यासाठी करतात की मुलीला काहीतरी तिच्या सासरी गेल्यानंतर सिक्युरिटी असायला हवी, म्हणून हे स्त्रीधन दिलं जात असतं. अशा वेळेला हे काय माहिती का, ही व्याख्या साऊथ मध्ये वेगळी आहे. साऊथ म्हणजे केरला, तामिळनाड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, इकडं गोल्ड लोन किंवा गोल्डचं जे प्रमाण असतं लोकांकडे ठेवायचं ते थोड्या मोठ्या प्रमाणात असतं. पण महाराष्ट्रामध्ये असं आहे का? महाराष्ट्रामध्ये आपण काय समजतो की हे स्त्रीधन आहे, आणि हे स्त्रीधन आहे त्यामुळे मग हे स्त्रीधनाच्या अगेन्स्ट जर मी बिझनेस करत असेल, गोल्ड लोन देत असेल, तर आपण एवढं तर चेक करायला पाहिजे की एखादा गोल्ड जर घ्यायला गेलेला असेल, इज इट इज फर्स्ट रिसोर्ट और लास्ट रिसोर्ट? त्याचा हे पहिला रिसोर्ट आहे का शेवटचा रिसोर्ट आहे? तो केवळ मागायला आला म्हणून आपण त्याला दिलं गोल्ड लोन, हे चुकीचं आहे. आपण हे बघायला पाहिजे की बाबा तुझं डिपॉझिट आहे का, तर ह्या डिपॉझिटवर मी तुला ऍडव्हान्स द्यायचा प्रयत्न करतो, किंवा तुला कन्झम्पशन लोन हवं असेल तर काहीतरी कोलॅटरल दे, त्याच्या आधी थोडेसे पैसे मी द्यायचा प्रयत्न करतो. हे काहीच नसेल तर गोल्ड लोन हा प्रकार येतो. ऑफिसर्स मी बोलतोय ते लक्षात येतं का? हो सर. हो सर. लक्षात आलं का नाही? हा काय नाही की बाबा माझं गोल्ड लोनचं टार्गेट आहे, माझं गोल्ड लोन मध्ये 2 कोटी 4 कोटी 5 कोटी धंदा होतो म्हणून मी फक्त तोच करायला पाहिजे, हे चुकीचं आहे. मला माहिती आहे की गोल्ड लोन इज अ व्हेरी सिक्युअर फायनान्स. त्याच्या आधी 70-80% दिलं, गोल्ड आपल्याकडे ठेवून घेतलं, सेफ झालो, तो आला ठीक, नाही आला विकून मोकळे, करेक्ट. पण त्या पद्धतीची बँकिंग करण्यासाठी आपण जन्मलो आहोत का? आपल्यासाठी गोल्ड काय आहे? लास्ट रिसोर्ट आहे. फॅमिलीचं सगळं जेव्हा जातं ना त्यावेळेला त्याच्याकडे गोल्ड राहिलेलं असतं. आणि मी परत जी मुळात व्याख्या सांगितली की गोल्ड हे स्त्रीधन आहे महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये. आणि त्यामुळे काय आहे की आपण म्हणजे गोल्ड लोन कडे जे पाहायचं आहे, मी बँकर म्हणून ते कसं पाहायचं की बाबा पहिला ऑप्शन देऊन बघितला मी, टर्म डिपॉझिटच्या अगेन्स्ट ऍडव्हान्स घे, त्याला सांगितलं की कोलॅटरल काहीतरी सिक्युरिटी दे, मी तुला पर्सनल लोन देतो. हे सगळं एक्झॉस्ट झाल्यानंतर मग त्याच्याकडची जी राहिलेली लिक्विडिटी आहे गोल्डच्या फॉर्म मध्ये, त्याच्यावर आपण मग प्रक्रिया करू शकतो. ऑफिसर्स मी बोलतोय ते लक्षात येतं ना? इथं तुमचं खरं कॅरेक्टर समजतं कोऑपरेटिव्ह म्हणून. हॅलो, ऐकताय की नाही ऐकत? हो सर, ऐकतो. ओके. तर त्यामुळं आपण ना, मी असं म्हणत नाही की गोल्ड लोनचा धंदा करू नका, परंतु असं आहे की मी पहिले इतर ऑप्शन मी एक्सप्लोर केलेत का? रिटेल मध्ये माझे बरेचसे प्रोडक्ट आहेत, टर्म डिपॉझिट चार्जेस मी त्यांना देऊ शकतो, पैसा त्यांना पर्सनल लोन देऊ शकतो. हे सगळं एक्झॉस्ट झाल्यानंतरचा प्रश्न येतो आणि तुमचे गोल्ड लोन. आणि त्यामुळं मी फक्त उदाहरणं सांगतोय तुम्हाला की माझं कॅरेक्टर कोऑपरेटिव्ह बँकर म्हणून कोऑपरेटिव्हचं कॅरेक्टर जे आहे ना, त्या अँगलने जर पाहायला गेलं तर वेगळ्या पद्धतीचं कसं आहे. आणि त्यासाठी हे जे समूह बनतात कोऑपरेटिव्ह सोसायटीचे, ह्यांच्या माध्यमातून आपण मेंबरची किंवा कन्झ्युमरची सेवा करायचा प्रयत्न करतो. ओके. आता ह्याच्यामध्ये अजून एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपण जेव्हा एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी बघतो ना, तर त्यावेळेला कसं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की जिल्हा बँक म्हणून रिसोर्सेस मी त्या जिल्ह्यातनं घेत असतो आणि डिप्लॉयमेंट मी त्या जिल्ह्यात करतो. ओके. तसंच हे कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जर तुम्ही बघितलं तर जे काही मी उत्पादन करतो ना, हे ग्रामीण पातळीवर जे काही मी उत्पादन क्रिएट करतो, हे शेवटी मी कुणाला देतो? कन्झ्युमरना देतो, किंवा जिथं प्रोसेसिंग चालतं तिथं देतो. ओके. आता उदाहरणार्थ मी शुगर फॅक्टरीला शुगर देतोय समजा, तर शुगर फॅक्टरीला मी जेव्हा ऊस द्यायचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह काय आहेत की आयदर ते त्याच्यापासून साखर बनवतील किंवा इथेनॉल बनवतील, बाय प्रॉडक्ट बनवतील, एवढंच आहे. ओके. पण हे सगळं जर तुम्ही बघितलं ना, तर ह्याच्यामधलं 60-70% हे कन्झ्युमर पर्यंत जात असतं. म्हणजे साखर खाणारा व्यक्ती, इथेनॉल वापरणारा व्यक्ती, हे व्यक्ती स्तरावर जातं. आणि थोडं बहुत अल्कोहोल रिलेटेड जे प्रॉडक्ट आहेत ते फक्त जातात त्या प्रोसेसिंगसाठी प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये जात असतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की मी ग्रामीण भागामधला शेतकरी किंवा जो उत्पादक आहे तो, आणि शहरी भागामधला कन्झ्युमर जो आहे, आपण सहकारितेमध्ये ग्राहक म्हणत नाही, आपण सहकारितेमध्ये उपभोक्ता म्हणतो, कन्झ्युमर म्हणतो. आपण उपभोक्ता का म्हणतो सहकारितेमध्ये? तर हे कन्झम्पशन साठी असतं. दूध जे मी सहकारितेमध्ये शहरी भागामध्ये विकतो ते कन्झम्पशन साठी आहे.
कन्झम्पशन मध्ये ते लहान मुलांच्या पोटात जाणार आहे, वृद्धांच्या पोटात जाणार आहे, कुटुंब स्तरावरच्या लोकांच्या पोटात जाणार आहे. त्यामुळे दूध जे मी देईन ते नॉन अडल्टरेटेड प्युअर दूध मी द्यायचा प्रयत्न करेन. ही भावना सहकारितेमध्ये निर्माण होईल ना. प्रायव्हेट जे आहेत मॅनिप्युलेट करू शकतात, पाणी मिसळू शकतात, अजून काही काही प्रकार करू शकतात, पण सहकारी डेअरी असं करू शकेल का? नाही करू शकणार. कारण एकीकडे शेतकऱ्याचं हित त्यांना पाहायचं असतं आणि दुसरीकडं कन्झ्युमरचं किंवा जो उपभोक्ता असतो त्यांचं हित पाहायचं असतं. एक लक्षात घ्या, HR मध्ये देखील हा एलिमेंट अतिशय महत्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून माझं कॅरेक्टर बनणं गरजेचं आहे, तरच मी कोऑपरेटिव्ह साठी अप्रोप्रिएट आहे. ऑफिसर्स लक्षात येतं. तर आपण 2-3 मुद्दे बघितले आणि त्यानंतर मग सहकारिता करते म्हणजे काय? तर सहकारिता काय करते की बेसिकली मी शेतकऱ्याची जी शेती करण्याची जी सधनता आहे ती वाढवायचा प्रयत्न करतो, त्याचे रिसोर्सेस वाढवायचा प्रयत्न करतो. तो ऍग्री अलाइड ऍक्टिव्हिटी करत असेल तर त्याची सधनता वाढवायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये सधनता वाढवणं म्हणजे तरी काय? सधनता वाढवणं म्हणजे देशपांडे सरांकडे समजा 2-2.5 एकर शेत आहे पण पाणी नाही आहे, तर आपण पाण्याची उपलब्धता करून देतो, त्याला फर्टिलायझर देतो, इनपुट देतो, सीड्स देतो, त्यानंतर त्याला जमिनीमध्ये वाण कसं क्रिएट करायचं ते सांगतो, त्याचा समूह बनवतो. ते एक जण दुसऱ्याला बघतो, दुसरा तिसऱ्याला बघतो आणि मग ते एकत्रितरित्या त्याचा उत्पादन घ्यायचा प्रयत्न करतात. जसं चेरीची शेती होते आपल्या महाबळेश्वर पाशी सहकारितेच्या माध्यमातून, सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून, हे असं एकत्रित प्रयास करण्याचा प्रयत्न करतो. त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करतो सहकारितेमध्ये, प्रोसेसिंग करतो त्याचं, आणि मग त्याचं जे उत्पादन आहे ते शहरी भागामध्ये आपण विकायचा प्रयत्न करतो. तर आपण ना एकाच वेळेला शेतकऱ्यांना सेवा पण द्यायचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याचं जे प्रोड्यूस आहे ते त्याचं उत्पादनही करतो आणि शहरी भागामध्ये विकायचाही प्रयत्न करतो. तर अशा वेळेला आपण जे आहे ना कोऑपरेटिव्ह बँकर म्हणून जेव्हा या घटकाकडे पाहतो तेव्हा ह्याची जी ही व्हॅल्यू चेन आहे ना, ही व्हॅल्यू चेन अतिशय महत्वाची बनते. आपल्याला ह्या व्हॅल्यू चेन कडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजेच काय, शेतकरी हा सधन त्याच वेळेला बनेल ज्या वेळेला त्याच्याकडे पाण्याची उपलब्धता असते, त्याच्याकडे जे त्याला वाण लावायचे त्याची उपलब्धता असेल, तो सामूहिक पद्धतीने प्रयास करेल, त्याला इनपुट फर्टिलायझर्स ते उपलब्ध करून दिले जातील, प्रोसेसिंग केलं जाईल आणि कन्झ्युमरला विकलं जाईल. म्हणजे एकाच वेळेला बँकर म्हणून किंवा सहकारी संस्था म्हणून आपल्याला उत्पादकाचं पण इंटरेस्ट प्रोटेक्ट करावं लागतो आणि कन्झ्युमर किंवा ग्राहक जो आहे त्याचा देखील हित आपल्याला मेंटेन करावं लागतं. आणि त्यामुळं आपल्याला सहकारी क्षेत्रामध्ये म्हणजे बँकर म्हणून जेव्हा मी पाहतो, ओके, त्यावेळेला ह्या दोन्ही घटकाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी एक उदाहरण देतो तुम्हाला, त्यावरनं तुम्हाला थोडंसं लक्षात येईल. एक साधारणतः 15 वर्षापूर्वीपर्यंत परिस्थिती अशी होती की मी देशपांडे हे सर्व्हिस क्लास आहे त्यामुळे त्याच्याकडनं डिपॉझिट घ्यायचो आणि शिंदे म्हणून एक शेतकरी आहे त्यांना मी ऍडव्हान्सेस द्यायचो. म्हणजे एक्स हा देशपांडे जो आहे तो डिपॉझिटर होता माझा आणि वाय जे शिंदे आहेत ते माझे बॉरोवर होते. मग तो शेतकरी असेल, प्रोफेशनल असेल, कोणी पण असेल, ओके. पण नंतर काय झालं, माझ्या हे लक्षात आलं की मी फक्त देशपांडेकडे डिपॉझिटर म्हणून बघू शकत नाही, तर देशपांडेची जे रिक्वायरमेंट आहे त्या देखील मला पूर्ण करायला लागते. मग देशपांडेचे रिक्वायरमेंट म्हणजे काय, की देशपांडे ज्या सॅलरी अर्नर्स क्रेडिट सोसायटीमध्ये मेंबर आहे त्या सॅलरी अर्नर्स क्रेडिट सोसायटीला जर काही आर्थिक मदत हवी असेल लोन फॉर्म मध्ये तर तो द्यायचा मी प्रयत्न करेन. दुसरीकडे देशपांडेला मुलाला एज्युकेशन लोन हवा असेल तर एज्युकेशन लोन द्यायचा प्रयत्न करेन. त्यांना घर बांधायचं असेल तर घरासाठी हाऊसिंगचं लोन द्यायचा प्रयत्न करेन. आणि ह्यालाच तुम्ही म्हणता की नॉन फॉर्म सेक्टर फायनान्स. तुमच्या भाषेमध्ये ज्याला तुम्ही नॉन फॉर्म सेक्टर फायनान्स म्हणता तोच असा की जो नॉन ऍग्रिकल्चर रिलेटेड आहे, नॉन फॉर्म रिलेटेड आहे. तिथं शेतकरी पण म्हणजे सभासद शेतकरी देखील येतात की जे नॉन फॉर्म फायनान्स घेतात. माझ्यासारखे लोक पण येतात की जो बँकेमध्ये तुमचा कस्टमर या नात्याने तुमच्यामध्ये असतो, तो देखील तुमच्याकडं येतो आणि तो घ्यायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे मित्र आता आपली व्याप्ती ही वाढलेली आहे. म्हणजेच काय की शेतकऱ्यांबरोबरच नॉन शेती करणारे असे जे घटक आहेत की जे माझे कस्टमर बनू इच्छितात. तो मेंबर नसेल माझा, पण तो शेतकरी, तो माझा बँकेचा कस्टमर जेव्हा बनतो त्यावेळेला तो माझा फक्त डिपॉझिटर राहत नाही, तर तो माझा बॉरोवर देखील बनवण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत राहतो. हा जो फरक आहे ना, म्हणजे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये होत असणारा फरक प्लस कोऑपरेटिव्ह मध्ये जो होणारा घटक आहे, हे दोन्ही घटक लक्षात घेऊन माझं
जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर मला जे आहे ते त्या पद्धतीने डिफाईन करणं गरजेचं बनतं आणि त्याच पद्धतीने माझं HR मधले जे पर्स्पेक्टिव्ह आहेत ते त्या पद्धतीने डेव्हलप होणं गरजेचं आहे. आज मी शॉर्ट क्लास घेतलाय तुमचा. आजच्या क्लासमध्ये मी इथंच थांबतोय, परंतु हीच PPT मी उद्याच्या क्लासमध्ये परत रन करेन. ओके, आपण शेवटचे 10 मिनिटं थोडंसं तुमची व्हिडिओ ऑन करा. आपण जे मी बोललोय त्याच्यावर थोडीशी चर्चा करूया आणि मग नंतर आपला क्लास 5 वाजता बंद करूया. ओके, हाच क्लास मी पुढे परत कंटिन्यू करणार आहे, पण त्यापूर्वी मला आपल्याशी चर्चा करायची. प्लीज पुट ऑन युअर व्हिडिओ. आजच्या क्लासमध्ये आपण संक्षिप्त मध्ये जे समजून घ्यायचं